जय हरी एकादश स्कंधाचा भाग 33वा. आपण पाहतोय की देवाला भक्त का आवडतात. कारण या भक्ताच्या वासना या अंतःकरणामध्ये आत्मारामाचं चिंतन करता करता भक्ताच्या वासना तन्मय होऊन जातात. मग भगवंत प्रसन्न होऊन त्याच्या सगळ्या कर्मामध्ये भगवंतच प्रगट होतो. जसं आपण भक्त प्रल्हादाचं चरित्र परवा पाहिलं की काहीही असो तिथे भगवंत प्रगट होतो. भक्ताच्या अंतःकरणात ज्या ज्या वासना असतात त्यांना भगवंताच्या सुखाची एकदा का चटक लागली म्हणजे त्या सगळ्या भगवंताचा आश्रय घट्टपणे धरतात आणि त्याला चिकटून राहतात. आपल्या प्रपंचातलं जर उदाहरण घेतलं ना तर एखाद्या नेत्याचा आपण काय आहोत, कार्यकर्ता आहोत. तर या कार्यकर्ता असा प्रभावी आहे, वक्तृत्व छान आहे, कार्य छान आहे, ॲक्टिव्ह आहे, हे जेव्हा त्या नेत्याला कळतं तेव्हा तो नेता या सभासदावर किंवा या कार्यकर्त्यावर भरपूर पैसा उधळतो. जे म्हणेल ते, जे वाटेल ते, तो जे सांगेल ते करतो. तेव्हा हा जो कार्यकर्ता आहे तो आपल्या या नेत्याला सोडत नाही. का तर माझ्या सगळ्या वासना, माझ्या सगळ्या इच्छा यांच्याकडून पूर्ण होत आहेत, मग मी यांना कशाला सोडू. तसंच एकदा का अशी चटक भक्ताला लागली. कशी तर भक्ताच्या अंतःकरणात ज्या ज्या वासना असतात त्यांना भगवंताच्या सुखाची चटक लागली म्हणजे त्या सगळ्या भगवंताचा आश्रय घट्टपणे धरतात, त्याला चिकटून राहतात, त्याच्या सगळ्या वासना परमात्ममय बनतात. जसा तो सभासद आहे किंवा तो नेता याच्या सगळ्या वासना पूर्ण करतो तेव्हा हा जो त्याचा कार्य करणारा आहे तो प्रत्येक ठिकाणी प्रसार प्रचार कुणाचा करेल हो? त्याच नेत्याचा करेल का दुसऱ्या नेत्याचा करेल? नाही. तसा हा जो भक्त आहे याच्या सगळ्या वासना या परमात्ममय बनतात. हाच भक्तीमध्ये घडून येणारा मोठा चमत्कार आहे. वासनांच्या प्रवाहाकडे वेगळेपणानं पाहता आलं ना तर वासनारहित ब्रह्म आपोआप प्रकाश पावतं, म्हणजे दिसतं, उमगतं, स्वस्वरूपाची ओळख होते, आत्मस्वरूपाची ओळख होते, ते प्राप्त होतं. पण जितकं बोलणं सोपं आहे तितकं आचरणात आणणं सोपं नाही. अहो, 4चा चहा जर आम्हाला नाही मिळाला, आपण भागवत कथाकार असू, आपण कीर्तनकार असू, त्या नावापुढे ह भ प हरिभक्त परायण, भागवताचार्य, भागवत आचरणारे एवढे वेगवेगळे संबोधन लावून घेतात आणि 4चा चहा नाही मिळाला तर त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तळमळ लागते. बापरे, चहा नाही पिला, आता डोकं दुखणार, ही जी वासना निर्माण होते तर ही वासना पूर्णपणे जेव्हा समूळ नष्ट होते ना तेव्हाच ती भगवंतापर्यंत जाऊ शकते आणि त्याच भक्ताला ब्रह्म आपोआप प्रकाश पावतं. म्हणजे भक्तीमध्ये वासनाच निवसित होण्याचा मार्ग दाखवते. म्हणून हरिभक्ती उत्तमोत्तम आहे. मग काय करायचं यांनी तर प्रत्येक घास घेत असताना भगवंताचं स्मरण केलं तर ते अन्नच ब्रह्मस्वरूप बनतं. जर प्रत्येक कर्मामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू असेल तर ते कर्मसुद्धा भगवंताला अर्पण केल्या जातं. एका ठिकाणी साधू गेलेले होते आणि आपण म्हणतो ना जैसा अन्न वैसा मन, म्हणून मनामध्ये प्रत्येक गोष्ट करताना जर भगवंताचं स्मरण असेल तर ते कर्मही सत्कर्म होतं. सदाचार सद्विचाराने सत्सद्विवेक बुद्धीने केलेल्या त्या सत्कर्मामध्ये सत्संगतीच घडते आणि त्याचा शेवट काय होतो तर भगवंताची प्राप्ती होते. तर आपण एका स्वामींबद्दल बघत होतो. एक स्वामी होते, एका तांदळाचा व्यापार करणाऱ्या त्या व्यापाऱ्याकडे गेले होते. रात्री
त्याच्याकडे जेवण केलं आणि जी तिजोरीची खोली होती त्यामध्ये त्या स्वामीजींना जागा दिली होती झोपण्यासाठी. ती तिजोरीची खोली होती आणि तिजोरी उघडी होती. त्याच दिवशी नेमके स्वामी तिथे झोपलेले. रात्रीतून त्यांची मती भ्रष्ट झाली. सकाळी उठून निघून गेले. आता स्वामीजी त्या रूममधून बाहेर आल्यानंतर त्या व्यापाऱ्याला काहीतरी काम पडलं त्या रूममध्ये जाण्याचं. तिजोरी तर उघडी ठेवलेलीच होती त्यांनी, कारण का स्वामींवर विश्वास, भगवंताचं नामस्मरण करणारे म्हणे यांच्यावर काय अविश्वास दाखवायचा. ती किल्ली तशीच राहिली आणि बघतात तर ज्या रात्री नोटा ठेवल्या होत्या बंडल ते सगळे गायब झाले. सकाळी उठून सगळ्या नौकर चाकरांना जमा केलं, उभं केलं, सगळ्यांना ओरडायला लागला की कुणी चोरी केली. सगळे नौकर म्हणतात नाही आम्ही चोरी केली नाही, आम्ही त्या रूममध्ये पण गेलो नाही, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं इकडे चालू असताना स्वामीजी सकाळीच गेलेले आता वापस आले. आल्यानंतर स्वामींकडे बघितल्यावर या माणसाला काय म्हणावं आणि काय नाही कळेना. स्वामींनी त्यांच्या पोटलीतून ते पैशाचे बंडल त्या व्यापाऱ्याच्या हातात दिले. व्यापाराला बोलता येईना की काय म्हणू. तितक्यात स्वामींनी पहिला प्रश्न विचारला, बाबा रे, मी रात्री तुझ्याकडे जो भात खाल्ला होता ते तांदूळ कुठून घेतले होते रे? तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं, स्वामी तो चोरीचा माल होता. आणि मग आता स्वामींनी सांगितलं त्या चोरीच्या मालाचं जे अन्न होतं ते माझ्या पोटामध्ये गेल्यामुळे माझी मती भ्रष्ट झाली. ते अन्न माझ्या पोटातून निघून गेलं आणि मग माझ्यामध्ये खरी जागृती झाली की हे जे कर्म आहे ते वाईट कृत्य माझ्याकडून का घडल्या गेलं. तर ते अन्न जसं माझ्या पोटामध्ये गेलं होतं तसं माझं मन तयार झालं होतं आणि आता ते माझ्या पोटातून निघून गेलं, म्हणून हे तुझे जे पैसे आहेत ते मी तुला द्यायला आलो. आणि म्हणून आम्हाला नाथ महाराज सांगतात की प्रत्येक घास घेत असता भगवंताचं स्मरण केलं तर ते अन्नच ब्रह्मस्वरूप बनतं. आणि म्हणून आपल्याकडे जेव्हा पंक्ती बसवलेल्या असतात, भंडारा असतो, म्हणजे देवाचं काही कर्म झालं, उत्सव झाला, सत्संग झाला की तो भंडारा असतो. आणि मग तिथे बसल्यावर आधी आपण काय करतो तर भगवंताचं स्मरण करतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. आणि म्हणून ते जेवण हे पोटभरी नसते तर तो यज्ञ कर्म केलेला असतो. आणि मग एकेकानंतर एक एक जण श्लोक म्हणत राहतात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही अन्न ग्रहण करू तेव्हा तेव्हा आम्ही जर भगवंताचं स्मरण करत राहू तर ते अन्न नुसतं अन्न होत नाही तर ब्रह्मस्वरूप बनतं. प्रत्येक इंद्रियाला हा न्याय लागू पडतो. म्हणजे कसा तर इंद्रियांचे भोग भोगत असताना हा भक्त निष्काम राहतो आणि मुक्त स्थिती भोगतो. म्हणून त्यांनी केलेले जे कर्म आहे, जे भोग आहेत ते सगळे भगवंताला अर्पण होतात. कारण सामान्य माणसांना आपल्या देहाबद्दल आत्मभाव असतो आणि गुरुकृपेच्या आधाराने त्यानं भगवंताची भक्ती केली तर देहाभिमानाचं स्वरूप बदलतं, पालटतं आणि मी ब्रह्म आहे ही भावना निर्माण होते. मी देह आहे हे समूळ मिथ्या असून मी देव आहे हे वास्तविक सत्य आहे. सत्याची भावना मनापासून दृढ करत गेल्यानं तिच्या वाढीबरोबरच देहाभिमान विरून जातो. भगवंताच्या चरणी अभिमान लीन झाला म्हणजे भक्त निराभिमानी होऊन तयार होतो. समजा आता हे कसं, याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर एक उदाहरण बघूया. आपण जर सोन्याचं कुत्रं तयार केलं, कशाचं? सोन्याचं. काय तयार केलं? कुत्रं. तर सोन्याच्या कुत्र्याच्या आकाराने ते सोनं दिसतं. मग ते देखील कुत्रं आहे का हो? नाही. ते शेवटी त्याला काय संबोधलं जातं?
सोनंच आहे. आता सोन्याचं कुत्रं म्हणलं, आता इथे सोन्या म्हणजे एखाद्या मुलाचं नाव नाही बरं का, धातू सोनं, तर ते काही कुत्रं होतं का? नाही. त्याचप्रमाणे मनुष्यदेही जन्मास येऊन देखील मी जन्मलो असा जन्मलेपणाचा अहंभाव भक्तामध्ये असत नाही. कारण ब्रह्म ते कधी जन्माला येत नाही, ते तर अविरत अखंड चालणारं आहे. पृथ्वीच्या या आपल्याला दृश्य जगताच्या आधीही होतं, आताही आहे, आणि जर काही नष्ट झालं तर त्यानंतरही ब्रह्मतत्व हे राहणारच आहे. आणि म्हणून मी जन्मलो असा जन्मलेपणाचा अहंभाव भक्तामध्ये असत नाही. व्यवहारातील प्राप्त झालेली कर्तव्य कर्म तो नियमाने चालवतो, पण त्या कर्माचं करते पण चुकून देखील तो आपल्याकडे घेत नाही. सूर्य आकाशात असतो तरी पृथ्वीवरील सूर्यकांत मण्यातून अग्नी निर्माण होण्यास कारण होतो. त्या अग्नीनं एखादा यज्ञ घडो किंवा दावाग्नी भडको, त्याचं सुखदुःख सूर्याला नसतं. तो अग्नी सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याचं अंग भाजत नाही, त्याचं म्हणजे सूर्याचं अंग भाजत नाही. त्याचप्रमाणे सर्व विश्वामध्ये परमात्म सत्ता काम करते असा साक्षात्कार झालेला भक्त परमात्म्य स्वरूप होऊन जातो. आत्मबुद्धीनं किंवा आत्मदृष्टीनं तो अकर्ता असतो. म्हणून सगळं कर्म करूनही तो अकर्तेपणानं वावरतो. जय हरी.